नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात निळाशार डोळ्यांची माळा विकणारी तरुणी तुम्हाला आठवते का? तीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी मोनालिसा विवाह बंधनात अडकली आहे. आंतरधर्मीय विवाह, घरच्यांचा विरोध असणारी तिची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीये. पाहूयात हा रिपोर्ट. महाकुंभ मेळ्यात फुलांची माळा विकताना सोशल मीडियावर व्हायरल झालेली मोनालिसा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामागचं कारण तिचा प्रेमविवाह. हा छोटेखानी विवाह सोहळा तिरुवनंतपुरमच्या बाहेर असलेल्या अरुमनूर नैनार मंदिरात पार पडला. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात एका निळ्याशार डोळ्यांनी नेटकऱ्यांना भुरळ घातली. ती मुलगी होती मोनालिसा भोसले. सगळ्यांना नजरेनं भुरळ घालणारी मोनालिसा फरमानच्या प्रेमात पडली. मोनालिसा आणि फरमानची लव्ह स्टोरी ही चित्रपटापेक्षा कमी नाही. हा विवाह आंतरधर्मीय असल्यानं वडिलांचा विरोध होता. पिताजी थोड़ा अगेंस्ट थे शादी के, इसीलिए हम लोग इधर टेंपल में शादी कर लिए. अगर दूसरा स्टेट होता तो आपको कोई बेनिफिट वगैरह कुछ मिलेगा? नहीं, वैसे तो मुझे पता नहीं, लेकिन यहाँ पे मुझे लगा कि यहाँ पे अच्छा है करने के लिए शादी. यहाँ के लोग अच्छे हैं, मंदिर अच्छा है, सब कुछ अच्छे है. सपोर्ट बहुत ज्यादा करते हैं. मुझे भी इसमें कुछ अच्छा नहीं, लेकिन मेरी फैमिली दूसरी जगह मेरी शादी करना चाहते थे और मुझे वो अच्छा नहीं लगा. अब आप खुश हैं? अभी खुश है? खुश है? अभी खुश है? अभी खुश है? अभी तो खुश हूँ मैं. मोनालिसा ज्या फरमानच्या प्रेमात पडली तो फरमान कोण आहे तेही बघूयात. फरमान खान हा मुंबईचा रहिवासी आहे. फरमान खान अभिनेता आणि मॉडेल आहे. नागम्मा या मोनालिसाच्या चित्रपटात फरमानही भूमिका साकारतोय. 1.5 वर्षापूर्वी दोघांची फेसबुकवर ओळख झाली. चित्रपटाच्या शूटिंगसाठी दोघेही केरळमध्ये होते. मोनालिसा मूळची मध्य प्रदेशातील इंदूरची आहे. महाकुंभमध्ये तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानं ती प्रसिद्धीच्या झोतात आली. दरम्यान तिला नागम्मा या तमिळ चित्रपटाची ऑफरही आली. या सिनेमावेळीच ती फरमानच्या प्रेमात पडली आणि चित्रीकरणावेळी तिची प्रेम कहाणी रंगली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. एलपीजी गॅस तुटवड्यामुळे जळगावात पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. जळगाव शहरातील 2 एलपीजी पंप बंद झाल्यामुळे एकाच पंपावर मोठी गर्दी दिसून आली. सुमारे 100 ते 150 रिक्षांची रांग लागली असून एलपीजी पंपावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास बहुतांश रिक्षा बंद पडण्याची भीती आहे. जळगाव शहरातील 2 एलपीजी गॅसचे पंप हे बंद पडले आहेत आणि त्यामुळे एकाच पंपावर जे आहे ते मोठ्या प्रमाणात रिक्षाच्या रांगा लागलेल्या आहेत. आपण बघू शकतोय की साधारण अर्धा ते 1 किलोमीटर पर्यंत या रिक्षाच्या रांगा लागल्या असल्याचं चित्र आपल्याला जळगाव शहरात बघावयास मिळत आहे. रिक्षा चालक जे आहेत ते कुठेतरी संतप्त भावना व्यक्त करतायत, कारण की मागील आठवडाभरामध्ये साधारण 20 रुपये आधीच वाढलेले होते गॅसमध्ये आणि तशात आता तुटवडा निर्माण झाल्यामुळे पुन्हा आता एक मोठं संकट जे आहे ते रिक्षा चालकांवर उद्भवलेलं चित्र आपल्याला पंपावर बघावयास मिळतं. आपण बघू शकतात की या पंपावर काहीसं थोडं गोंधळाचं वातावरण आहे. अनेक रिक्षा ज्या आहेत त्या रांगेत लागलेल्या आहेत. या ठिकाणी काही रिक्षा चालकांशी आपण संवाद साधूया की नेमकी काय स्थिती आहे. दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? भाऊ, जळगाव शहरामध्ये तर अशी परिस्थिती आहे, गाड्या चालवा का नाही चालवा मालकांनी का घरी लावून द्या. पॅसेंजर 10 रुपयाच्या वर भाडं देत नाही, 20 रुपयाच्या वर भाडं देत नाही. तुम्ही या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत, साधारण अर्धा 1 किलोमीटर पर्यंतच्या रांगा दिसत आहेत. 3 वाजेपासून दुपारी 3 वाजेपासून उन्हात गाड्या आमच्या लागलेल्या आहे. आणि कारण काय सर, इथं गॅस 2 पंप येते, तिथे 2 पंप बंद झाले. आणि 20 रुपये डायरेक्ट एका दिवसात 20 रुपये कसे वाढतात साहेब? आणि आमच्यासारखा साधारण रिक्षावाला जो 5-5, 10-10 रुपये जमा करतो आणि लोकही 10च्या वर देत नाही. आमचं 20 रुपये सीट पाहिजे, म्हणून आमची तुम्हाला एवढी मागणी आहे. आणि सरकारला एवढंच सांगणं आहे की 14 वर्ष तुम्ही हे करताय आणि आपल्यासाठी स्वतःचा गॅस उत्पन्न करू शकले नाही.
यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. युद्धासारख्या जागतिक संकटातही काँग्रेसकडून राजकारण करत परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. तर अफवांपासून सावध रहा असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलंय. सभागृह म्हणजे जत्रा नाही, नियम महत्वाचे. कधीही विरोधकांचा आवाज दाबला नाही, मात्र नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे असं म्हणत अमित शहांनी विरोधकांना सुनावलंय. गंभीर आरोपांमुळे एकनाथ खडसे अडचणीत येण्याची शक्यता आहे. खडसेंच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला असून 6 विभागांतील अधिकाऱ्यांचा यात सहभाग असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या संध्याकाळी 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक पार पडणार आहे. तर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पाँडिचेरी या 5 राज्यांमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटप का करत नाहीत याचा सर्व आमदारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा, नाहीतर मराठा समाज आमदारांना जाब विचारेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर हैदराबाद गॅझेटियर लागू केलं, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही असं म्हणत जरांगेंनी संताप व्यक्त केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झाल्याने फिल्टर न करता पाण्याचा पुरवठा होत असल्याचा संदेश समाज माध्यमांद्वारे प्रसारित होतोय. दरम्यान समाज माध्यमांवरील खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवांपासून सावध रहा असं आवाहन पालिका प्रशासनाने केलंय. मुंबईकरांना शुद्ध निर्जंतुकीकरण केलेल्या आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं पालिकेने सांगितलंय. तर वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळील बॅटरी हिल परिसरात धावत्या कारला अचानक आग लागली. या आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झालीय, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. या अपघातामुळे काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतूक ठप्प झाली होती. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील साळवा इथल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांनी कापसाच्या पराठीच्या ढिगाऱ्यावर बसून स्वतःला पेटवून घेतलं. दत्तराव माखणे असं या 48 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. सावकाराकडील कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. सोलापुरातल्या नाथ संकुल इथल्या 7 मजली इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. सिव्हिल हॉस्पिटल जवळील 7 मजली इमारतीच्या तळमजल्यात असलेल्या दुकानाला आग लागली. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. नळ चालू करून पाणी वाया का घालवतो असं विचारल्यानं झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. डोंबिवलीत ही घटना घडली असून त्यात सुरक्षा रक्षक उमेश वाघ यांची हत्या झाली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक झाली असून डोंबिवली पश्चिम येथील कोपर परिसरातल्या अण्णाभाऊ साठे नगर इथं ही घटना घडली आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून मारहाण करत तरुणाची हत्या करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.